नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कर्नाटकाच्या मोफत बस प्रवास योजनेच्या महाराष्ट्रातील एसटीला फटका काय असणार। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, कर्नाटक एसटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सवलत केवळ कर्नाटकातील महिलांना दिली आहे। महाराष्ट्रातील महिला प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही। मात्र या योजनेचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्नाटकातील फेऱ्यांना फटका बसला आहे। मिरजेत वैद्यकीय कारणासाठी सीमा भागातून ये जा येणाऱ्या प्रवाशांना संख्या मोठी आहे। या प्रवाशांपैकी केवळ 5 ते 10% वाटा महाराष्ट्र एसटीला मिळतो। आता महिलांना मोफत प्रवास योजनेमुळे कर्नाटकातील महिला प्रवाशांना कागवाड सीमेपर्यंत तिकीट द्यावे लागेल। याचा आणखी फायदा कर्नाटक एसटीला होणार आहे। महाराष्ट्रात प्रवासी महिलांना 50% सवलत देताना सर्व महिलांना देण्यात येते, मात्र कर्नाटक एसटीत कर्नाटकातील आधार कार्ड असलेल्या महिलांनाच मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येतो। महाराष्ट्र व कर्नाटकातील आंतरराज्य प्रवासी वाहतुकीच्या कराराप्रमाणे सीमेवरून 25 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी परवानगीचे बंधन नाही। कर्नाटक सीमेपासून जवळच सांगली, मिरज ही मोठी शहरे आहेत। याचा मोठा फायदा कर्नाटक एसटीला झाला आहे। मात्र सीमेजवळ कर्नाटकातील कोणतेही मोठे शहर नसल्याने सांगली मिरज एसटी आगाराच्या फेऱ्या अत्यंत मर्यादित आहे। मिरजेतून अथणी, चिकोडी, जमखंडी या कर्नाटकातील शहराकडे जाणाऱ्या दैनंदिन फेऱ्या केवळ 10 आहेत। मात्र कर्नाटकाच्या एसटीच्या दररोज मिरज सांगलीत फेऱ्यांची संख्या 200 पर्यंत आहे। अथणी, चिकोडी व जमखंडी येथून प्रत्येक अर्ध्या तासाला मिरज सांगलीला जाण्यासाठी कर्नाटक एसटी बस आहे। कर्नाटकाच्या अनेक बसेस मिरजेत येऊन बसस्थानकात नोंद करता प्रवासी भरून निघून जातात। त्यामुळे कागदोपत्री नोंद फेऱ्यापेक्षा त्यांच्या जास्त फेऱ्या आहेत। मित्रांनो, कर्नाटक एसटीच्या या आक्रमणापुढे एसटीत हात टेकले असताना आता महिला प्रवाशांना मोफत प्रवास योजना सुरू झाल्याने मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या फेऱ्या अडचणीत आल्या आहेत। कारण फेऱ्या बंद होण्याची शक्यता। मिरजेत विनापरवाना कर्नाटक एसटी बसेस पकडून एसटी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे। मात्र कर्नाटक एसटीचे आक्रमक थांबलेले नाही। कर्नाटकाच्या एकोपाठोपाठ एक बसेस धावत असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करणे महाराष्ट्र एसटीला शक्य झालेले नाही। आता मोफत प्रवास योजनेमुळे मिरजेतून कर्नाटकात मोजक्याच असलेल्या एसटी फेऱ्या सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।